नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान मधील पाठ क्रमांक 6 चॅप्टर नंबर 6 कंबशन ऑफ मॅटर द्रव्याचे संघटन या प्रकरणाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. त्या अगोदर आपण पार्ट 1 मध्ये भाग 1 मध्ये पाहिलेला भाग थोडक्यात पाहूया. त्यामध्ये एलिमेंट मूलद्रव्य, टाइप्स ऑफ एलिमेंट मूलद्रव्याचे प्रकार, मेटल धातू, नॉन मेटल अधातू आणि मेटेलॉइड धातू सदृश्य असे प्रकार पाहिले आहेत. सेकंड कंपाऊंड संयुग, टाइप्स ऑफ कंपाऊंड संयुगांचे प्रकार, ऑर्गॅनिक कंपाऊंड सेंद्रिय किंवा कार्बनी संयुग, इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेंद्रिय किंवा अकार्बनी संयुग, कॉम्प्लेक्स कंपाऊंड जटिल संयुग विथ एक्झाम्पल उदाहरणासहित आपण हा भाग पाहिलेला आहे. त्याचबरोबर ती टाइप्स ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर द्रव्याच्या अवस्था, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅसियस स्टेट. द्रव्याच्या 3 अवस्था आहेत. एक आहे स्थायीरूप अवस्था, दुसरे आहे द्रवरूप अवस्था आणि तिसरी आहे वायुरूप अवस्था. त्यांची उदाहरणंसुद्धा आपण पाहिलेली आहेत. आणि त्यानंतर आपण भाग 1 मध्ये पाहिलेला शेवटचा भाग आहे टाइप्स ऑफ मॅटर द्रव्याचे प्रकार. त्यामध्ये एलिमेंट्स, डेफिनेशन ऑफ एलिमेंट्स, एक्झाम्पल, कंपाऊंड संयुग, संयुगाची व्याख्या, त्यांची उदाहरणं आणि मिक्सचर मिश्रण इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. एवढा भाग आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेला आहे. आज आपण पार्ट 2 मध्ये पुढील भाग पाहणार आहोत. त्यामध्ये मिक्सचर मिश्रण, टाइप ऑफ मिक्सचर मिश्रणाचे प्रकार, त्याचबरोबर सोल्युशन द्रावण, सॉल्वंट द्रावक, सोल्यूट द्राव्य, टाइप्स ऑफ सोल्युशन द्रावणाचे प्रकार. हा भाग आज आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीचा भाग आहे मिक्सचर मिश्रण. When 2 or more elements or compounds which do not react chemically with each other are mixed in any proportion, a mixture is formed. 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणामध्ये मिसळले असता तयार होणाऱ्या पदार्थाला मिश्रण म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एअर, हवा. हवेमध्ये असलेले घटक आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प, धूलिकण हे एक प्रकारचं मिश्रण आहे. स्टील, स्टील हा जो काही धातू आहे तो धातूसुद्धा मिश्र धातू आहे. मिल्क, दूध, दुधामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे घटक वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मिसळलेले असतात. तर पुन्हा एकदा, व्हेन 2 or more elements or a compound which do not react chemically with each other are mixed in any proportion, a mixture is formed. Here we can ask what is mean by mixture and write its example. मिश्रण म्हणजे काय आणि मिश्रणाची उदाहरणे सांगा, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. देन टाइप्स ऑफ मिक्सचर मिश्रणाचे प्रकार हा भाग आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे फेज, की ज्याला आपण प्रावस्था म्हणतो. या प्रावस्थेमध्ये डेफिनेशन आहे व्हॉट इज मीन बाय फेज. द पार्ट ऑफ मॅटर विथ युनिफॉर्म कंपोजिशन इज कॉल्ड अ फेज. द पार्ट ऑफ मॅटर विथ युनिफॉर्म कंपोजिशन इज कॉल्ड अ फेज. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था म्हटलं जातं. सेकंड डेफिनेशन इज होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर समांगी मिश्रण. द डेफिनेशन ऑफ होमोजिनियस मिक्सचर इज व्हेन ऑल द कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर फ्रॉम वन फेज इट इज कॉल्ड होमोजिनियस मिक्सचर.
जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते, म्हणजेच घटक पदार्थ संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळतात, तेव्हा त्याला समांगी मिश्रण म्हणतात. फॉर एक्झाम्पल, solution of a blue vitriol in water, solution of sugar in water. मोरचुदाचे पाण्यातील द्रावण किंवा साखरेचे पाणी, अल्कोहोल व पाणी यांचे मिश्रण. दिस इज द एक्झाम्पल ऑफ अ होमोजिनियस मिक्सचर. वी कॅन अगेन सी व्हॉट इज मीन बाय होमोजिनियस मिक्सचर. समांगी मिश्रण म्हणजे काय? When all the components of a mixture from one phase, it is called homogeneous mixture. जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते, म्हणजेच संपूर्ण पदार्थ मिश्रणात एकसारखे मिसळतात, त्यांना समांगी मिश्रण म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण पाहिलं आहे की साखरेचं द्रावण, साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली जाते. Third types of mixture is heterogeneous mixture, विषमांगी मिश्रण. When the components of a mixture are distributed into two or more phases, it is called a heterogeneous mixture. Again we have to read heterogeneous mixture, विषमांगी मिश्रण. When the components of a mixture are distributed into two or more phases, it is called a heterogeneous mixture. जेव्हा मिश्रणातील घटक दोन किंवा अधिक प्रावस्थामध्ये विभागलेले असतात, म्हणजेच घटक पदार्थ संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळलेले नसतात, तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण असे म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल, ऑइल अँड वॉटर, सँड अँड वॉटर. जर आपण पाण्यामध्ये तेल टाकलं, ते हलवलं आणि जर ते मिश्रण आपण स्थिर ठेवलं, तर काही वेळेनंतर त्या पाण्यावरती तेलाचा थर आपल्याला जमा झालेला दिसतो. म्हणजे ते पूर्णपणे त्या पाण्यामध्ये मिसळलं जात नाही. त्याचे दोन स्वतंत्र आपल्याला थर पाहायला मिळतात. आणि दुसरं उदाहरण सांगितलेलं आहे एक्झाम्पल सँड अँड वॉटर. जर आपण वाळू पाण्यामध्ये टाकली, ते जर मिश्रण त्या ठिकाणी मिक्स केलं, हलवलं आणि पुन्हा ते स्थिर ठेवलं, तर पाणी आणि ती वाळूची खडे आपल्याला त्या मिश्रणामध्ये तळाच्या बाजूला पाहायला मिळतील. म्हणजे हे पूर्णपणे ते घटक मिसळले जात नाहीत. त्याला म्हटलं जातं विषमांगी मिश्रण असं म्हटलं जातं. त्यालाच हेटरोजिनियस मिक्सचर असं म्हटलं जातं. तर दीज आर द टाइप्स ऑफ मिक्सचर. हे मिश्रणाचे प्रकार आहेत. हिअर वी हॅव आज द डेफिनेशन ऑफ होमोजिनियस मिक्सचर विथ एक्झाम्पल. सेकंड क्वेश्चन वी हॅव टू आस्क what is mean by heterogeneous mixture with example, or we can also ask the difference. Write the difference between homogeneous and heterogeneous mixture. तर हा फरक जरी आपल्याला विचारला समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण, तर यामध्ये आपण त्यांची डेफिनेशन आणि त्यांची उदाहरणं सांगून हा फरकसुद्धा लिहू शकतो. तर हा पुढचा भाग आपल्याला मिश्रणाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर काही वर्ड्स आपल्याला त्या ठिकाणी संज्ञा दिलेल्या आहेत. त्या संज्ञा आपण पाहणार आहेत की सोल्युशन द्रावण कशाला म्हणायचं आहे, सॉल्व्हंट द्रावक कशाला म्हटलं जातं आणि सॉल्यूट द्राव्य कशाला म्हटलं जातं. त्यांची सुद्धा आपल्याला काही उदाहरणं त्या ठिकाणी पाहिजेत. त्यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे सोल्युशन. द्रावण कशाला म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस आपण शब्द वापरतो सोल्युशन, द्रावण, साखरेचं द्रावण, मिठाचं द्रावण, की यामध्ये आपण काय करतो, पाण्यामध्ये साखर किंवा मीठ टाकून ते हलवतो, ते विरघळतं आणि त्यापासून
मिठाचं किंवा साखरेचं द्रावण तयार होतं आहे. तर ही द्रावण त्याची आपण डेफिनेशन सुरुवातीला पाहणार आहोत. सोल्युशन, अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more substance is called a solution. A homogeneous mixture of 2 or more substances is called solution. दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. उदाहरणार्थ सी वॉटर, समुद्राचं पाणी, शुगर, सिरप, ही त्यांची काही उदाहरणं आपल्याला सांगितलेली आहेत. कारण या सी वॉटर पाण्यामध्ये बऱ्याचशा प्रकारची घटक मिसळली जातात, तर तो एक भाग आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर सॉल्वंट, द्रावक त्या ठिकाणी कशाला म्हटलं जातं? द कंपोनंट विच इज प्रेझेंट इन लार्जेस्ट प्रपोर्शन इन अ सोल्युशन इज कॉल्ड अ सॉल्वंट. द component which is present in a large proportion in a solution is called a solvent. द्रावण कशाला त्या म्हटलं जातं? द्रावक. तर द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, इन अ सी वॉटर, वॉटर इज अ सॉल्वंट. समुद्रामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण पाण्याचं आहे आणि त्यामध्ये विरघळलेले काही क्षार असतील, तर in a sea water is a solvent. Third one is solute, dravya. The component of a solution which is present in smaller proportion than the solvent is called a solute. द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थांना द्राव्य म्हटलं जातं. एक्झाम्पल, इन अ सी वॉटर सॉल्ट इज अ सॉल्यूट. समुद्राच्या पाण्यामध्ये असलेले क्षार हे आहेत सॉल्यूट. व्हेन अ स्मॉल ऑफ अमाऊंट ऑफ शुगर इज डिझॉल्व्ड इन वॉटर, शुगर इज द सॉल्यूट इन द सोल्युशन. जर आपण पाण्यामध्ये साखर विरघळली तर ती साखर आहे, त्या साखरेला आपण सॉल्यूट असं म्हणतो आणि पाण्याला त्या ठिकाणी काय म्हणतो? द सॉल्वंट म्हणतो, द्रावक म्हणतो. आणि ते जे काही मिश्रण आहे त्या मिश्रणाला आपण म्हणतो सोल्युशन असं म्हटलं जातं, द्रावण असं म्हटलं जातं. हिअर वी हॅव टू टेक सॉल्ट प्लस वॉटर, इट गिव्स सोल्युशन ऑफ अ सॉल्ट वॉटर. क्षार आहे मीठ आणि पाणी, हे एकमेकामध्ये जर मिसळले तर त्यापासून मिठाचं किंवा साखर मिसळली तर साखरेचं द्रावण तयार होतं आहे. दॅट इज सॉल्यूट आहे त्या ठिकाणी सॉल्ट, मीठ किंवा साखर, त्याला म्हटलं जातं सॉल्यूट, द्राव्य. प्लस ज्यामध्ये आपण साखर किंवा मीठ टाकतो, वॉटर, पाणी, त्याला म्हटलं जातं सॉल्व्हंट, त्याला म्हटलं जातं द्रावक. आणि यांचं एकत्रित मिश्रणाने जो काही नवीन पदार्थ तयार होतो, मग ते साखरेचं द्रावण असेल, मिठाचं द्रावण असेल, त्याला म्हटलं जातं सोल्युशन, द्रावण असं म्हटलं जातं. तर यावरती सुद्धा आपल्याला डेफिनेशन, एक्झाम्पल, what is mean by solution, give its example, what is mean by solvent, give its example, what is mean by solute, give its example, or you have to ask the definition. You can also ask the difference between them. Then next point, suspension, nilamban. Here we have to see the definition of suspension and properties of suspension. त्याची सस्पेन्शन, निलंबन, त्याची व्याख्या आणि त्याची असलेली प्रॉपर्टीज, काही गुणधर्म आहेत, ते गुणधर्म आपण कॅरेक्टरिस्टिक, वैशिष्ट्य पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आहे डेफिनेशन. अ heterogeneous mixture of a liquid and a solid is called suspension.
द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन असं म्हटलं जातं. द डायमीटर ऑफ अ सॉलिड पार्टिकल इन अ सस्पेन्शन इज लार्जर देन is a larger. मिश्रणात द्रव्याचे कण यांचा जो काही व्यास आहे तो व्यास 10⁻⁴ मीटरपेक्षा जास्त असतो. देन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सस्पेन्शन. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सस्पेन्शन निलंबनाचे काही गुणधर्म आहेत. त्यामध्ये पहिला गुणधर्म सांगितलेला आहे. इन अ सस्पेन्शन द सॉल्यूट पार्टिकल डू नॉट डिझॉल्व बट रिमेन्स सस्पेंडेड इन इट. द लिक्विड अँड सॉलिड component of suspension are separated by filtration. निलंबनात द्रव्याचे कण न विरघळता निलंबित राहतात. गालन क्रियेने निलंबनातील द्रव व स्थायू घटकांचे विलगीकरण होते. सेकंड, द पार्टिकल ऑफ विजिबल टू द नेक्ड आय. निलंबन कण हे नुसत्या डोळ्याने सुद्धा आपण पाहू शकतो. The particles in a suspension are of a very small size and scatter a beam of light passing through it. निलंबन कणाचा व्यास जास्त असल्याने ते प्रकाशाचे संक्रमण करू शकत नाहीत. It is a heterogeneous in nature. निलंबन हे विषमांगी मिश्रण आहे. Then the last point of this part is colloid, की ज्याला आपण कलिल असं म्हणतो. त्याची आपण सुरुवातीला डेफिनेशन ऑफ colloid, then the characteristic of colloid we have to see. The definition of colloid is a heterogeneous mixture in which the particle cannot be seen with a naked eye is called a colloid. ज्या विषमांगी मिश्रणातील कण हे निलंबन कणापेक्षा आकाराने लहान असतात, डोळ्याने ते आपण पाहू शकत नाही, अशा मिश्रणाला कलिल असं म्हटलं जातं. द डायमीटर ऑफ अ colloid particle is around 10⁻⁻⁵ मीटर. मिश्रण या कणांचा व्यास 10⁻⁵ मीटरच्या आसपास असतो. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ colloid. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ colloid. कलिलाचे गुणधर्म. फर्स्ट, इन अ colloid the particles are spread uniformly throughout the solution. कलिल कण द्रवात एकसारखे मिसळलेले असतात. The size of the particle is less than that of the particle in a suspension. कलिल कण The size of the particle is less than that of the particle in a suspension. कलिल कण हे निलंबन कणापेक्षा आकाराने लहान असतात. थर्ड वन इज द पार्टिकल आर नॉट विजिबल टू द नेक्ड आय. कलिल कण नुसत्या डोळ्याने पाहू शकत नाही,
द पार्टिकल स्कॅटर्ड अ बीम ऑफ अ लाईट. कलिल कण प्रकाशशलाकेचे काही प्रमाणात अपस्करण करू शकतात. आणि लास्ट वन इज अ कोलाडाईल solution appear to be a homogeneous but actually it is a heterogeneous. कलिल हे समांगी द्रावणाप्रमाणेच दिसते परंतु हे विषमांगी द्रावण आहे. तर अशा पद्धतीनं प्रकरण 6 त्यामधला जो काही आपण आज भाग पार्ट 2 पाहिला आहे त्या पार्ट 2 मध्ये वरील प्रकारचे आपण घटक पाहिलेले आहेत. त्या घटकामध्ये मिक्सचर, टाईप ऑफ मिक्सचर, मिश्रणाचे प्रकार, त्याचबरोबर ती सोल्युशन, डेफिनेशन, एक्झाम्पल, सॉल्वंट, डेफिनेशन, एक्झाम्पल, सॉल्यूट, त्याची डेफिनेशन, एक्झाम्पल, टाईप्स ऑफ सोल्युशन, द्रावणाचे त्या ठिकाणी प्रकार आपण पाहिलेत. त्याचबरोबर ती सस्पेन्शन, निलंबन, डेफिनेशन ऑफ सस्पेन्शन, properties of suspension, properties or characteristic of suspension we have to see.